चर्चा तर अशीच प्रत्येक ठिकाणी गल्ली बोळात आपल्याला पाहायला मिळते की अजितदादा गटात सुनील माने जाणार, तर निलेश माने आणि सुनील मानेची युती होऊ शकते. गटारात पाणी वाहत असते, शौचालय तिथले नळे तुटलेले आहेत, कचरा कुंडीत कचरा वाहून जात असते. अशा अनेक समस्यांना रहमतपूर आता सध्या सामोरे जात आहे. महिला आल्यामुळे आता उमेदवार द्यायचा कोण हा एक मोठा प्रश्न आहे आता सगळ्या पक्षांसमोर. सौ चित्रलेखा माने कदम ह्याच महिला एवढ्या आहेत की त्या समाजात ॲक्टिव्ह आहेत. राजकारणात कोण कायमस्वरूपी शत्रू किंवा कायमस्वरूपी मित्र नसतो, त्यामुळे कोण कुठं जाईल काही सांगता येत नाही. एखादं तहसील कार्यालय आणतो म्हणलं, जसं मनोज म्हणले की तर सब तहसील आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करू किंवा MIDC एखादी जागा मिळेल तर आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. हे जर नवीन उपक्रम झालं तर रहमतपूरमध्ये बदल होईल. इम्रान सर, रहमतपूर बदलायचे, नेमकं कसं बदलायचे, नेमकं काय बदल हवाय असं तुम्हाला वाटतं? रहमतपूर बदलायचं म्हणजे मला असं वाटतं, रहमतपुरात जे रोजगार आहे, म्हणजे जी युवा पिढी आहे जी आपली सातारा जाते, पुण्याला जाते, मुंबईला जाते, रोजगारासाठी भटकते, त्याला इथंच कुठेतरी रोजगार उपलब्ध व्हावा. हे होणं म्हणजे रहमतपूरमध्ये बदल होईल. आजपर्यंत रहमतपूरचा विकास झाला नाही असं नाही म्हणू शकत नाही आपण, पण रस्ते, गटर, टॉयलेट हे म्हणजे विकास आहे, पण ह्याला बदलण्याची गरज आहे. आता पुढे जायची गरज आहे. एखादं तहसील कार्यालय आणतो म्हणले, जसं मनोज म्हणले की तर सब तहसील आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करू किंवा MIDC एखादी जागा मिळेल तर आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. हे जर नवीन उपक्रम झालं तर रहमतपूरमध्ये बदल होईल. बदल म्हणजे रहमतपूर बदलणं म्हणजे हीच की रहमतपूरमध्ये रोजगार निर्मिती झाले पाहिजे, विविध विकास कामे आली पाहिजेत, तरुणांच्या हाताला काम मिळलं पाहिजे. हे म्हणजे रहमतपूर बदल असं म्हणता येईल आपल्यासाठी. रहमतपूरमधील सर्वात मोठा स्थानिक प्रश्न काय आहे, काय सांगाल? आता स्थानिक प्रश्न बघायला गेले तर लहान लहान प्रश्न अनेक पडतात आपल्याकडं. जसं बाजारपेठेत गेलं तर आपण ट्रॉफिकचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. जेवून 4 चाकी गाडी बाजारातून निघू शकत नाही, एवढे मोठे रस्ते आहेत, परंतु त्याच्यावर अतिक्रमण होतं. अनेक गाड्या बसतात, फळ विक्रेते बसतात, अनेक रिक्षावाले बसतात, त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण होतं. आणि तो जो एवढा मोठा रस्ता आहे तो वापरण्यासाठी येतच नाही ना आता आपल्याला. त्यामुळे रस्त्यांचं ट्रॉफिक जाम ही एक मोठी समस्या आहे. त्याचप्रमाणे रहमतपूर अंतर्गत जे रस्ते आहेत त्यामध्ये जी गटार व्यवस्था केलेली आहे, समजा 10 फुटाचा रस्ता आहे आपल्याकडे घेतला तर त्याच्या दोन्ही बाजूला 2-2, 3-3 फुटाचे गटर झाले आणि ते गटाराची उंची साधारण रस्त्यापासून 1 फुटावरची आहे. तर त्यावरून गाडी जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. त्यामुळे आपोआपच रस्ते अरुंद झालेत, एकच गाडी एका वेळी जाऊ शकते. म्हणजे 6 फुटाचा 7 फुटाचा रस्ता फक्त वापरायला मिळतो आपल्याला, त्यातनं गाडी जाऊच शकत नाही ना. मग कसं काय करू शकतो? ती एक अंतर्गत वाहतुकीची कोंडी ही एक मोठी समस्या आहे. ती अजून माणसाच्या निदर्शनास यायची आहे किंवा त्रास होत असं पण बोलत नाहीत. जरी आपला माणूस असला जी काम केलं आहे तर चूक आहे तिथं बोलणं गरजेचं आहे. त्या माणसांनी बी आवाज उचलणं गरजेचं आहे. ती वाटलं तर गटर खाली घ्या, अंडरग्राऊंड करावं, रस्ता 10 फुटाचाच राहणं गरजेचं होतं. कारण गल्ली बोळ लहान आहेत आपल्या इथली, आपल्या गावातनं आपण फिरतो, आपल्या परिस्थिती माहीत आहे. तर ही एक समस्याच आहे. त्यानंतर स्वच्छतेची समस्या जेव्हापासून प्रशासन आहे तोपर्यंत रहमतपूरच्या विकासात म्हणजे स्वच्छतेत काय स्वच्छता झाली असं वाटतं तुम्हाला? मला तर असं वाटत नाही की स्वच्छतेत एवढी कामं करतात. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कोणी नाही. ते मनमानीपणे कारभार करतात, बिनधास्त कारभार करतात, असे सर्रासपणे निदर्शनास येत असतं. गटारातनं पाणी वाहत असतात, शौचालय तिथले नळे तुटलेले आहेत, कचरा कुंडीत कचरा वाहून जात असते. अशा अनेक समस्यांना रहमतपूर आता सध्या सामोरे जात आहे. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता यात खरं सुधार कुठं पाहायला मिळालं आपल्याला रहमतपूरमध्ये? पाणी पुरवठा योजना, अमृत जल योजना आल्यापासून पाणी अनेक ठिकाणी नवीन पाईपलाईन झाल्या, पाणी प्रेशरने येते. पाणी पहिल्यापासून फिल्टर आपल्याकडं आहेच, म्हणजे नगरपालिकेने ती व्यवस्था केली आहे. त्यामुळं पुराचे पाणी असून दे, किती पाऊस असून दे, पण रहमतपूरकरांना शुद्ध पाणी मिळते हे महत्त्वाचे आहे. किती उन्हाळा असला तरी रहमतपूरला पाण्याची कमतरता येत नाही. म्हणजे पाण्याची व्यवस्था आणि पाण्याचं झालेलं काम अतिउत्तम प्रकारचं आहे असं मला वाटतं सध्याच्या घडीला. त्याचबरोबर यावेळी आता रहमतपूरच्या नगरपालिकेमध्ये आरक्षण हे महिला नगराध्यक्षपदासाठी गेलेलं आहे. तर यावर तुम्ही काय सांगाल की राजकीय समीकरणामध्ये काय काय बदल होऊ शकतात? महिला सर्वसाधारण आरक्षण आता पडल्यामुळे अनेकांची हिरमूज झाला आहे. बऱ्याच जणांना इच्छा होती की नगराध्यक्षपदासाठी तयारी केलेली, कोणी आपली ताकद लावलेली, पण महिला आल्यामुळे आता उमेदवार द्यायचा कोण हा एक मोठा प्रश्न आहे आता सगळ्या पक्षांसमोर.
आत्ताच्या सध्याच्या घडीला गेलं तर पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या सौ चित्रलेखा माने कदम ह्याच महिला एवढ्या आहेत की त्या समाजात ॲक्टिव्ह आहेत. त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी ते काम करतात. शैक्षणिक माध्यमातून असून दे, महिला मेळावे असून दे, किंवा भाजपच्या कार्यकारिणीत जी काम करणे असते त्या पद्धतीने महिलांशी संलग्नित असतात. त्यामुळे त्यांच्याकडं घराघरात पोचण्याची क्षमता आहे. इतर जी उमेदवार तुम्ही नावं घ्यायला शकता, म्हणजे जे आता सुनील मानेंच्या मिसेस असतील किंवा निलेश मानेंच्या मिसेस असतील किंवा अनिल मिसेस असतील, यांची चर्चा आता त्यांची चर्चा होते. पण त्या समाजात ती स्वतःहून किती फेस करतील, ती स्वतःहून त्यांना नगराध्यक्ष म्हणून डिसिजन घेऊ शकतील का, किंवा ती ॲक्टिव्हपणे काम करू शकतील का, हे बघणं बी गरजेचं राहील आपल्याला की नक्की काय होऊ शकतं पुढं. सुनील मानेंची चर्चा सुद्धा आहे की अजित पवार गटामध्ये ते काही दिवसात प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सर्वत्र होऊ लागले. काही खरं आहे की काय नुसती चर्चा राहणार आहे? तर यावर तुम्ही काय सांगाल की ते खरंच जातील अजित पवार गटामध्ये? काय सांगाल? असं जर सांगायची गोष्ट आली तर मी ही काय असं स्पष्ट सांगू शकत नाही, कारण जी परिस्थिती आताची सध्याची आपण पाहत आहोत. पण चर्चा तर अशीच प्रत्येक ठिकाणी गल्ली बोळात आपल्याला पाहायला मिळते की अजितदादा गटात सुनील माने जाणार. आणि यामुळेच आमच्या निदर्शनास असे येत आहेत, जे विरोधी पक्ष आहेत तेही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत ना. ते उमेदवारांची काही करतात की कुणाला उमेदवार द्यायचे, जे बाकी पक्ष आहेत ते सगळे थांबले आहेत. जर सुनील माने अजितदादा गटात आले तरच सगळे रहमतपूरचं राजकारण त्यांच्या भोवतीच फिरणार आणि त्यात मोठ्या प्रकारे बदल होऊ शकतो, असं मला तर वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. परंतु पुढच्या गोष्टी पुढे राहतील. ती जाणार का नाही जाणार, आत्ता बी चर्चा होती 24ला जाणार, आता चर्चा आहे 5 तारखेला जाणार. जे होणार आहेत घटना ते होतील, पण राजकारणात कोण कायमस्वरूपी शत्रू किंवा कायमस्वरूपी मित्र नसतो. त्यामुळे कोण कुठं जाईल काही सांगता येत नाही. जर अजितदादा गट शरद पवारांची राष्ट्रवादी फुटून अजितदादा गट जर भाजपासोबत जात असेल, शिवसेना फुटून शिंदे गट जर भाजपासोबत जात असेल, तर इथं तर कोण आहे? इथं खालच्या पातळीवर काही होऊ शकतं आता सध्याच्या घडीला. अशी ही चर्चा ऐकण्यास मिळत आहे की अजितदादा गटात जर सुनील माने गेले तर निलेश माने आणि सुनील मानेची युती होऊ शकते, अशी बाहेर चर्चा आहे. आता आपण बघूया, त्याच्यावर आपण बी वेट अँड वॉचच्या भूमिकेत नक्की काय होतं आहे ते. राजकारणामध्ये माणूस चांगला असणं महत्वाचं आहे की पक्ष? काय सांगाल यावर तुम्ही? गाव पातळीवर पक्षापेक्षा माणूस नेहमीच श्रेष्ठ राहील असं मला वाटतं. कारण वरचे पक्ष आणि नेते बदलत राहतील, पण माणसं जी गावातली आहेत ती आपल्याबरोबर नेहमी राहणार आहेत. आपल्या सुखदुःखात सामील होणारी माणसं, आपल्या सोबती असणारी माणसं ही कधीही श्रेष्ठ ठरतील. त्यामुळं जे आपल्या मदतीला येईल, जो आपल्या समाजात सर्वत्र उठता बसता येईल, जो सगळ्यांना सहज उपलब्ध होईल, असं जे असेल ते कधीही श्रेष्ठ असतं. त्यामुळं पक्षापेक्षा गाव पातळीवर जर बघायला गेलं तर माणूस श्रेष्ठ राहील असं माझी तर वैयक्तिक भूमिका आहे. तरी पण काही सांगू शकत नाही आपण त्या पद्धतीने. आणखी यंदाच्या निवडणुकीत काय सांगाल की कोणते मुद्दे लोकांसाठी जास्त महत्त्वाचे ठरतील? या निवडणुकीत सर्वसामान्य माणसासाठी महत्त्वाचे मुद्दे असे राहतील की जी मागील 5 वर्षात तुम्ही काय कामं केली, कोरोना काळात तुम्ही माणसासाठी किती उभं राहिला, काय परिस्थिती होती, तुम्ही काय केलं त्याच्यासाठी, हे माणसांच्या लक्षात असतं की आपल्या वाईट वेळेत आपल्यासमोर कोण राहिलं. त्याचबरोबर रहमतपूरचं आरोग्य, विकास, शैक्षणिक, त्याबरोबर रोजगार, रस्ते, या सगळ्यांच्या बरोबर रहमतपुरात विविध समस्या ज्या आहेत त्याच्यावर उपाययोजना काय केल्या जातील ह्यावर सर्व नागरिक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर तेच मुद्दे आपल्याला निवडणुकीत पुढे आलेले दिसतील की जसं काय रस्त्यांसाठी काय केलं, विकासासाठी काय केलं, रोजगारीसाठी काय केलं, या सर्व बाबींवर विचार करणे महत्त्वाचे राहील आणि याच मुद्द्यावर इलेक्शन होईल. त्याचबरोबर सुनील माने यांनी जसं आत्ता केलं की मतदानात चोरी होत्या, ह्यावरही माणसं आता विचार करतात की खरंच मतदान वाढलं जाते का चोरी होत्या. पण मतदानची जी आता समजा आता आपण घटना पाहिली की एका घरावर 16 मतदान आहेत, 17 मतदान आहेत किंवा काय आहेत. पण माझ्या मतानं की जर सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की जर एका घरावर 10 मतदान आहेत, ॲक्च्युली नाही पाहिजे, समजा 10/10ची खोलीने 20 मतदान झाले त्याच्यावर, पण ती मतदान म्हणजे मताची हेरफेर झाली असं मला वाटत नाही. कारण त्या गल्लीत माणूस राहू शकत असेल कुठेतरी, पण त्याची नोंदणी चुकली असेल. फक्त जर माणूस आहे त्याचं मतदान डिलीट केलं असेल तर ही मतात चुकीचं आहे. अगदी बरोबर. किंवा एकाच माणसाचं 4 वार्डमध्ये जर प्रभागात मतदान पडत असेल तर ही चुकीचं आहे.
तर ते हे मुद्दे माणसाच्या समोर येतील निवडणुकीच्या माध्यमातून आणि ते महत्त्वाचे मुद्दे राहतील असं मला वाटतंय. उमेदवार निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्याल किंवा उमेदवार कसा असावा काय वाटते तुम्हाला? उमेदवार निवडताना जास्त डोकं लावण्याची गरज नाही. एकतर सर्वसामान्य माणूस असो आपण तर आम्हाला कसा उमेदवार पाहिजे तर साधारण असा उमेदवार पाहिजे की तो एकतर वेल एज्युकेटेड असावा, मॅच्युअर असावा आणि तो त्याचे काम करण्याची पूर्ण तयार असावी की तो माणसांसाठी 24 तास अवेलेबल असावा. जर मला नगरसेवक व्हायचे, मला सेवा करायची तर मी फुल टाईम नगरसेवक असावं. मी पार्ट टाईम नगरसेवक असणारा उमेदवार माणसांना नको आहे सध्याच्या घडीला. किंवा अशिक्षित मतदान असू नये की त्याला उमेदवार असू नये की त्यांना माहीत नाही की नुसते सही करून यायचं काय करायचं. त्याचं पुढे व्हिजन पाहिजे की मला काय करायचं आहे. तसा उमेदवार पाहिजे की मला माझा प्रभाग एवढा आहे तर मला करायचं आहे काय. त्याच्यापाशी ही आधी तयार पाहिजे स्ट्रक्चर की मला करायचं आहे काय. माझ्यापाशी ही यादी आहे, मला ही रहमतपूर माझ्या वार्डमध्ये ही विकास करायचा, मला ही रस्ते करायचे आहेत, ही लाईट करायची, ही करते. त्यानं आधी ही यादी तयार करावी मग त्याने नगरसेवकासाठी उभं राहावं. तसा उमेदवार असणे गरजेचं आहे. काम करणाऱ्या नेत्याला नेहमी लोक सपोर्ट करतात का काय सांगाल यावर? काम करणाऱ्या नेत्यांच्या मागं नेहमीच लोक उभे राहिलेले आपण पाहिले आहेत, सर्वत्र पाहायला मिळतात. जो काम करतो, जो माणसांसाठी उभा आहे, माणसं त्यासाठी नेहमीच उभे राहतील आणि राहणार यावर काही शंका घेऊ शकत नाहीत. कारण आपण बऱ्याच वेळा पाहिले की जे माणूस काम केले, सुनील माने आज 5 पंचवार्षिक सत्तेत आहेत पण त्यांनी काम केले का तर केलं. रहमतपूर विकास झाला का तर झाला, बऱ्यापैकी कामं आणली, कामं केली, नागरिकांनी त्यांना बी सपोर्ट केलेला आहे. पण मागील 5 वर्षात त्यांचा आलेख थोडा खाली येतोय का वर जातोय हे आता पाहणे गरजेचं राहील. किंवा आता प्रशासक लागल्यामुळे माणसांची बी मनस्थिती बदलली असेल. तो जे त्यांनी रेटा लावलेला कामाचा तो आता करू शकतील का. कारण आता सत्ता आमदार बी भारतीय जनता पार्टीचे आहेत, खासदार ही भारतीय जनता पार्टीचे आहेत, महाराष्ट्रात सत्ता भारतीय जनता पार्टीचे आहेत, केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे सुनील माने यांना किती ताकद मिळणार, किती विकास करू शकतील यावरही नागरिक विचार करू शकतील. त्यामुळं काम करण्याच्या मागं जनता एकत्र आहे परंतु बाकीचा विचार ही जनता करू शकते. त्यामुळं काही वेगळंही होऊ शकतं. शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही मतदाराला एक काय संदेश द्याल? मतदारांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की आपण मतदान करताना आपल्या मतदानाचा आपल्यालाच अधिकार आहे. संविधानानं आपल्याला अधिकार दिला की आपण मतदान करायचं आहे. त्याच्यावर कोणी इंटरफेअर करू नये की तू याला मतदान कर, तू त्याला मतदान कर. आपल्या सुज्ञ बुद्धीने आपण आपल्या विवेक बुद्धीने विचार करून की कोण आपल्यासाठी योग्य आहे, कोण समाजासाठी योग्य आहे, कोण गावासाठी योग्य आहे हे विचार करून माणसांनी मतदान केलं पाहिजे असं मला तर वाटतं. की कारण त्यांचं एक मत उद्याचं भविष्य घडवणार आहे, नवीन रहमतपूर घडवणार आहे. त्यासाठी एक मत अनमोल आहे, ते विचार करूनच मिळालं पाहिजे. आणि एक मतासाठी सगळ्यांना झगडणं गरजेचं आहे.